या बिझी शेड्यूलमध्ये, बिझी लाईफस्टाईलमध्ये आपण आतून हॅपी असणं खूप गरजेचं आहे. अगदी बरोबर. आपली मानसिक स्वास्थ्य चांगली असणं हे एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. शरीर तर आहेत, पण त्याचबरोबर मेंटल हेल्थ जर ओके असेल, तर आपण आयुष्य मनासारखं जगू शकतो. बिलकुल. पण आजकाल काय झालंय, की आता महिलांमध्ये 2 प्रकारच्या महिला आहेत. एक आहेत ज्या पूर्ण घर सांभाळतात, सकाळपासून रात्रीपर्यंत. हो, दुसऱ्या असतात त्या जॉब करतात. हो. पण दोघांचा स्ट्रगल सेमच आहे. कारण का कुठेतरी त्यांच्यावर ज्या जबाबदाऱ्या आहेत, त्यांचा त्यांच्या मानसिक हेल्थवर खूप परिणाम होतोय. आता बघा, ज्या हाऊसवाईफ आहेत, त्या घरातलं तर सांभाळतात, पण सतत त्यांना असं ऐकायला मिळतं, की "तू काय? घरीच असतेस." किंवा "तुझं काय? ठीक आहे ना, घरीच आहेस. काय करतेस तू?" पण त्या दिवसभर काय करतात हे कोण बघत नाही. सो कुठेतरी तेव्हा त्यांना जेव्हा महत्त्व कमी दिलं जातं, तर त्याचा कुठेतरी त्यांच्या मानसिक हेल्थवर परिणाम होतो. सो त्या महिलांनी याला कसं टॅकल करावं किंवा त्यांनी स्वतःला कसं समजवावं? सगळ्यात अगोदर तर जे महिला घरी काम करतात, हं. त्यांना आपण म्हणतो हाऊस मेकर, होम मेकर. हां. तर होम मेकर हा शब्द खूप बरोबर शब्द आहे, की ते पूर्ण घराला होम क्रिएट करतायत. मकान को घर बना रहे असं पण हां. म्हणतो. तर सगळ्यात जास्ती महत्त्व त्यांना दिलं पाहिजे. का? कारण ते बाकीचे जे 10 लोकं आहे घरात, बाकीचे जे 4 लोकं आहे घरात, त्यांचे सगळ्यांच्या गरजा जे आहे, ते पूर्ण प्रकारे पूर्ण करतात. तर सगळ्यात अगोदर महिलांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे, जे होममेकर्स आहे, त्यांनी स्वतः रोज रात्री झोपण्याअगोदर स्वतःला स्वतःच्या पाठीवर एक थपथपी दिली पाहिजे, हां ना? की वेल डन आणि ऑल इज वेल. येस. हे स्वतः केलं पाहिजे. का? कारण प्रत्येक कुटुंबात, प्रत्येक घरी तुम्हाला सपोर्टिव्ह नवरा भेटणार याची गॅरंटी नाही. बरोबर. तुम्हाला मुलं समजूतदारच भेटणार अशी गॅरंटी नाही. बरोबर. तुम्ही इन सोबत राहतायत तर ते पण सगळं समजून घेणार. तुम्ही किती परिश्रम करतायत, त्या परिश्रमला वाव देणार याची खात्री नाहीये. पण तुम्ही स्वतः स्वतःला शाबासकी देऊ शकता याची तर खात्री आहे ना. बरोबर. तर सगळ्यात अगोदर आपण ते करायला सुरुवात करणार. दुसरी गोष्ट, जे होममेकर्स आहेत त्यांच्यामध्ये आम्ही खूपदा बघतो की एक खूप जास्ती कंपॅरिझनची भावना निर्माण होते. खूप जास्ती तुलनात्मक ते होऊन जातात. तुलना जे वर्किंग फिमेल्स आहेत ते पण करतात. प्रॉब्लेम असा झालाय की जे आपण इंग्लिशमध्ये म्हणे ग्रास इज ग्रीनर ऑन दी अदर साइड, तसा प्रकार झालाय की जे वर्किंग फिमेल्स आहे त्यांना वाटतं की बाबा मला घरी सांभाळायला लागतं, मला 1 मिनिटही भेटत नाही, मग मी बाहेर जाते, मग मी काम करते, मग परत घरी आल्यावर मला काही ना काही बघायलाच लागतं, मग स्वतःसाठी एक क्षण उरत नाहीये. ही जी होममेकर आहे, ही जी घरी असते दिवसभर, हिला स्वतःसाठी वेळ तरी भेटतं, किती छान. आणि जी होममेकर असते तिला वाटतं की बाबा मी जे रात्रंदिवस परिश्रम करते, मी चांगलं जेवण करते, मी घराला सुटसुटीत ठेवते, मी प्रत्येकाची गरज जी आहे ती समजून त्यांनी सांगण्याच्या अगोदर पूर्ण करते, याचा वाव मला भेटत नाही, याचं ॲप्रिसिएशन मला भेटत नाही, हे कोणीही समजून घेत नाही. जी मात्र बाजूच्या बिल्डिंगमध्ये राहणारी, बाजूच्या फ्लॅटमध्ये राहणारी व्यक्ती आहे, ती गृहिणी नाही आहे, ती बाहेर पण जाते, तिला किती इम्पॉर्टन्स आहे, ती पैसे घरी आणते, तर तिला वाटतं तिची खूप मजा आहे, तिला वाटतं तिची खूप मजा आहे. तर आपल्याला सगळ्यात अगोदर हे समजून घेतलं पाहिजे ॲज अ महिला, की ग्रास इज ग्रीनर ऑन द अदर साइड ही जी म्हण आहे, याला पूर्ण प्रकारे आपल्याला काढायचं आहे. आणि हे स्वतःला सांगायचं आहे की ग्रास इज ग्रीनर वेअर यू वॉटर द मोस्ट. म्हणजे तुम्ही तुमच्याकडे जे आहे त्या गोष्टीला जेव्हा सराहना करणार, की बाबा मला माझं घर चांगलं ठेवण्याची पण एक ऑपॉर्च्युनिटी भेटते ना तुम्हाला, जर तुम्ही गृहिणी आहात तर, जे वर्किंग फिमेलला भेटत नाहीये. जे वर्किंग फिमेलला ऑपॉर्च्युनिटी भेटते की बाबा माझे घरचे समजूतदार आहे, मी जरी दिवसभर 8 तास बाहेर चालली आहे तर समजूतदार थोडेफार असतील तेव्हाच घर चालू शकतं. तर त्या गोष्टीबद्दल आपण किती ग्रेटफुल आहोत ते करणं गरजेचं आहे, की आपली जी परिस्थिती आहे, हां, त्याच्यात टॉक्सिक हाऊसहोल्ड असतात ते मी इन्क्लूड करत नाहीये. पण बहुतांश ठिकाणी असं होऊन जातं की तुलना करण्याच्या भानगडीत आपल्याकडे पण जे कधी-कधी असतं, त्याची आपण किंमत करत नाही. आणि हे बरोबर. महिलांमध्ये आम्ही रोज पेशंट बघतो, ते आम्ही खूप कॉमनली बघतो, की तिचं काय आहे? तिची तर मजा आहे. आणि हे दोघंही फ्लॅटमध्ये, फ्लॅट ए आणि फ्लॅट बी दोघेही फ्लॅटमध्ये राहणारी महिलांना वाटतं, होममेकरला वाटतं तिचं काय, तिची मजा आहे, ती बाहेर जाते, पैसे कमवते, सगळे तिची वाहवाही असते. तिला वाटते तिचं काय, फक्त घर बघायचं असतं. मला माहिती आहे मुंबईसारख्या शहरात, पुण्यासारख्या शहरात मला कितीदा ट्रेन चेंज करायला लागते, मला ऑफिसमध्ये जाऊन किती बोलणे ऐकायला लागतात आणि बरोबर. मग घरी येते. तिला काय माहिती, तिला तर मस्त मजा आहे. तर ही जी एक भावना आहे तुलनेची, आणि हे महिलांमध्ये अनफॉर्च्युनेटली खूप आम्ही बघतो आहे. ही भावना जी आहे, ही भावनापासून तुम्ही जितकं दूर जाणार, तितकं तुमच्यासाठी चांगलं राहणार. मग तुम्ही हाऊसवाईफ असा,
होममेकर असा की तुम्ही वर्किंग वुमन असा, हे दोघांनाही अप्लाय होतं.